मित्रांनो नमस्कार. आज मी आलो आहे झोनल ट्रेनिंग सेंटर सिकंदराबाद येथे. मित्रांनो RRBमधील स्टेशन मास्टर गार्ड तसेच ALP लोको पायलट असिस्टंट लोको पायलट आणि बुकिंगवाल्यांचं सर्वांचं ट्रेनिंग या ट्रेनिंग सेंटरमध्ये होते. तर आज मी तुम्हाला हे ट्रेनिंग सेंटर कसं असते ते दाखवणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हे एकदम सिटीमध्ये वसलेलं आहे, ओल्ड सिटी आहे. आता मी तुम्हाला ट्रेनिंग सेंटरच्या आतमध्ये नेतो. हे इथे समोर गेल्यानंतर आपल्याला चेकपोस्ट लागते. प्रत्येक वेळेस जाताना आपल्याला इथं आपलं नाव नोंदवावं लागतं आणि बाहेर येताना पण नाव नोंदवावं लागते. आता मी तुम्हाला थोडं आतमध्ये घेऊन जातो. हा जो समोर दिसतोय हा या ट्रेनिंग सेंटरचा लोगो आहे. आणि ह्या ज्या काही बाजूला तुम्हाला लाईन दिसत आहेत, इथे रोज सकाळी जसा शाळेत परिपाठ होतो तसा परिपाठ इथं होत असतो. मित्रांनो बघा, इथं आपल्याला सांगितलेलं आहे इकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, क्लासरूम, हॉस्टेल आणि मेस. आता आपण सर्वप्रथम हॉस्टेलकडे जाऊयात. भावनो इथे आलो आपण आहे हॉस्टेलसमोर. असे 2-4 काय आहेत. तर हे बघा, हे थोडं एक नवीन हॉस्टेल आहे. या हॉस्टेलचं नाव आहे तुंगभद्रा. भावनो या झडाटी आहे मौला अलीमध्ये जवळपास जे काही सर्व हॉस्टेल आहेत आणि इतरही काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचे नावं हे नद्यावरून आहेत. त्याच्या बाजूला हे सर्वात जुनं, जवळपास या हॉस्टेलमध्ये नाहीतरी म्हणलं तरी 700-800 विद्यार्थी आरामात बसतात. या हॉस्टेलचं नाव आहे गोदावरी. हे 4 मजली आहे आणि हे खूप जुनं आहे. आता आपण याला थोडं आतमधूनही बघणार आहोत. मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. हे बघा, बिलकुल मोकळं असल्यामुळे इथं काही कुत्रेही आहेत. आता थोडं समोर जाऊयात. भावांनो हे बघा, इथे जे समोरचा काही दरवाजा आहे याच्यामध्ये इंडोर गेम अरेना आहे. याच्यामध्ये जिम, त्याचबरोबर टेबल टेनिस, जे काही बसून खेळायचे गेम आहेत ते सगळे याच्यामध्ये खेळता येतात. याच्या बाजूला हे मेस आहे आणि मेसची टायमिंग आहे. आता आपण मेसमध्ये आतमध्ये जाऊन बघूयात. खूप मोठी मेस आहे मित्रांनो. याच्यामध्ये 500 ते 600 विद्यार्थी रोज जेवण करत असतात. एका टायमाला जवळपास 180 विद्यार्थी बसून जेवण करू शकतात. आता सध्या जेवणाची वेळ नाही, त्याच्यामुळे इथे कोणीच नाही आहे. आता मी तुम्हाला नेतो रूममध्ये. हे रूम आहे. या रूममध्ये नवीन जे काही पोरं येतात त्यांना 5 विद्यार्थ्यांना इथं म्हणजे रेसिडेन्शियल असतो. त्याच्यानंतर बाकीच्यांना दुसरं जे हॉस्टेल आहे त्याच्यामध्ये 3-3 छोट्या रूम असल्यामुळे 3-3 जणं ठेवतात. इथे बघा, थोडं आपण फोटो सेशन करून मी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग दाखवतो. हे बघा, इथून आपण सुरुवात केल्यानंतर हे डाव्या हाताला इकडे प्रिन्सिपल ऑफिस आहे. समोर गेल्यानंतर एंट्रन्समध्ये आपल्याला खाली एक प्रशासकीय बिल्डिंग आणि त्याच्यावर ट्रेनिंग सेंटर आहे. म्हणजे ट्रेनिंगचे जे काही लेक्चर होतात ते वर होतात. आता इथून आपण वर जाऊयात. इथून वर गेल्यानंतर हे बघा, जे काही जुने स्टेशन मास्टर यांना ट्रेनिंग देण्यासाठीचा हॉल आहे. असे बरेच काही हॉल आहेत. आणि आपल्यासमोर हे आपले एक मित्र आहेत, प्रवीण भोसले साहेब. हे पण एक स्टेशन मास्टर आहेत. भावांनो प्रत्येक रूममध्ये AC आणि डिजिटल आहेत. बाहेरून दिसायला ट्रेनिंग सेंटर जरी जुनं असलं तरी आतून एकदम हायटेक आहे. इथे समोर लायब्ररी आहे. आता समोर गेल्यानंतर इथे बाजूलाच जे काही जुने लोको पायलट लोक आहेत त्यांना रिफ्रेश करण्याचं जे काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंगची रूम आहे. हा जो ब्लॉक आहे मित्रांनो हा फक्त जुन्या स्टेशन मास्टरना ट्रेनिंग देण्यासाठीचा आहे. आणि याच्या बाजूला आहे ऑडिटोरियम. आता मी तुम्हाला याच्या आतमध्ये घेऊन जातो. आता लाईट नाही आहे, लाईटचे बटन आपल्याला कुठे आहे ते माहीत नाही. हे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मोठाले फंक्शन्स जे गेस्ट येतात ते लोक इथं आपल्याला लेक्चर देतात आणि इथं सर्व विद्यार्थी बसून ऐकत असतात. याच्याच बाजूला कॉन्फरन्स हॉल आहे. आता याच्यासमोर इथे गार्ड लोकांचं ट्रेनिंग आहे. इथे काही इन्स्ट्रुमेंट आहेत जुने जे आता यूज होत नाहीत ते. ही पॅनल रूम आहे. मी तुम्हाला याला आतमधून दाखवतो. पॅनल रूममध्ये ॲक्च्युली स्टेशनमध्ये पॅनल कसे असतात ते सर्व पॅनलचे नमुने इथं आपण बघू शकता. वेगवेगळ्या स्टेशनला डबल लाईनचे, सिंगल लाईनचे हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. इथे तुम्हाला फिजिकली ट्रेनिंग मिळते. ही बघा, डिजिटल ट्रेनिंग आहे. इथे ट्रेनिंग मिळते. शिक्षक लाईव्ह शिकवत आहेत. सेम भावांनो मी असंच पॅनलवर काम केलेलं आहे पुण्यामध्ये. हे सगळे काही ट्रेनिंग रूमचे फोटो आहेत. आणि आता एक हे बघा, आपल्यासोबत हे अरविंद इंगोले साहेब आहेत, SMR परभणी. हे प्रवीण भोसले. आणि मी तुम्हाला एक खूप जुना फोटो दाखवतो. हे बघा, माझा इनिशियल ट्रेनिंगचा फोटो आहे. त्याच फंक्शनमध्ये मी हा फोटो काढला होता. आणि एक बघा, या गार्डनमध्ये हा फोटो काढला होता. झाड बघा आता बिलकुल किती मोठं झालं आहे, माझ्या डोक्याच्या वर गेलेलं आहे. मित्रांनो, ट्रेनिंग सेंटर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.